पुरुषांच्या मते भूत आणि समजूतदार बायको या अफवा असतात. बघूया आता काय चित्र दिसतंय ते. वेलकम वेलकम गाईज, वेलकम वेलकम वेलकम. या वर्षीचा यंग अचिव्हर ऑफिसचा अवॉर्ड मला मिळालेला आहे, त्यामुळे मी पार्टी ठेवलेली आहे. सो एन्जॉय एन्जॉय गाईज. सर अभिजित सर, थँक्यू. तुम्ही आज पार्टीला आला. वेलकम मॅन, वेलकम. वाटलं नव्हतं मला तुम्ही याल म्हणून. अरे नाही, असं सहजच सर आत ना. फक्त तुम्हाला जायचं आहे लवकर एवढं. अरे नको ना आठवण करूस, गप बस ना तू. नाही सॉरी सॉरी. चांगलं पार्टी. बघ आला, फोन आला. कोणाचा आहे? बायकोचा फोन. अरे उचल. हॅलो. काय हो, कुठे आहात? अजून पार्टी संपली नाही? अगं नाही नाही, मी आता जस्ट पार्टीमध्ये शिरलो ग. हे बघ आता जस्ट दारात ना पार आतमध्ये टाकलंय मी. हो अगं फक्त 15 मिनिटं झाली आहेत. 15 मिनिटं झाली आहे? हो. रात्रभर तिथे राहायचा काय विचार करताय तुम्ही? अगं नाही, रात्रभर काय रात्रभर. आता उगाच दात दाखवू नका. 15 मिनिटं देते. किती? 15 मिनिटं. 15 मिनिटात तिथून निघाला नाहीत तर मी तिकडे येईन. अगं नाही नाही, तू नको येऊच आहे बाई. मी येतो ऐक माझं, तुझी शपथ. काय काय म्हणाली काय बायको? काय म्हणते रे बायको? जगातल्या सगळ्या समस्त बायका नवऱ्याने एकच म्हणतात, कधी येणार, केव्हा येणार, लवकर या. अरे तरी लग्नाच्या वेळेस ना माझा डावा डोळा फडफडत होता, तेव्हाच लक्षात यायला हवं होतं. उगाच तिच्या गळ्यात माळ टाकली रे. माळेचा लगाम कधी झाला कळेलच नाही. माझं कास्टिंग चुकलं रे. स्किट मधलं स्किट मधलं तुझं कास्टिंग चुकलंय. माझं बायकोचं कास्टिंग चुकलंय. हो मग तुला काय वाटतं बे? तू ना ह्या बाईच्या ऐवजी दुसऱ्या बाईशी लग्न केलं असतं तर तू काय सुखी राहिला असता? मग अबे गोच्चो बस. बायको म्हणजे बायकोच असते. तुही माई सगळ्याची सेमच असते भाऊ. हो रे. मग अरे एकदम बरोबर बोललास. हे बाबा हे अरे 15 मिनिटाची विंडो मिळाली, लवकर लवकर संपवतो. हाय एव्हरीवन. हाय हाय. अरे हॅलो हाय 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 एव्हरीबॉडी. मीट लव ऑफ माय लाईफ, माय वाईफ रसिका. रसिका प्लीज मीट एव्हरीवन. अरे यार हा बायकोला घेऊन आला, काय सांगणार याला? जाऊ दे पार्टी मध्ये बायको. रसिका एक मिनिट. राऊत यार, बायकोला घेऊन आलोय, चालेल ना? मला चालेल म्हणजे, पण आपण असं दारू पिणार, असे कसेही नाचणार, तिला चालणार आहे का? अरे शी इज ऑल ओके विथ ऑल ओके विथ इट. येस येस, तिला काहीच प्रॉब्लेम नाही. आय एम ओके टू. ओके एन्जॉय. येस येस. मी रसिका ओळख करून देतो सगळ्यांसोबत. यांच्याशी तो ओळख झालीच असेल. रसिका मीट हेमंत पाटील, माझे कोलिग आहेत, आणि आमचे सर अभिजित चव्हाण सर. हॅलो हॅलो हाय. हॅलो हॅलो हॅलो. गाईज प्लीज एन्जॉय. कॅरी ऑन प्लीज. ही आहे ती बाईच आहे रे. ती शी अशी. अरे ही म्हणजे मी हिला लग्नासाठी बघायला गेलो होतो. मी नकार दिला होता हिला. काय सांगतो? हो. तू ना हिले नकार दिला होता? अरे बरं झालं मग नकार दिला होता तर. का? अबे आताची बायको तुला किमान 15 मिनिटं देते. तू हिच्या बरोबर असता तर ती तू सोबतच आलीस ती पार्टीला. मग खायची दारू प्याला असतं तू. आता तो पृथ्वी पाय, आपण इकडे दारू पिऊ आणि तो तिकडे लिंबू सोडा मारीन. हे पण तिने ओळखलं नाही मला. अबे काबरो वैकीन तुले दर आठवड्याला किलो न वाढतोय तू. तुझ्या घरचे आरसे बी आता नाही म्हणायला लागले, हो भाऊ समोर नको येऊ, आम्हीच फुटून जाऊ बुवा. हे तू माझ्या वजनाबद्दल बोलशील ना तर मी तुझ्या इथल्या विनोदाबद्दल बोले ना. पृथ्वी घेणार काय? नाही सर नाही, आज नको. बायको आहे म्हणून बायकोची दहशत. नाही सर असं काही नाहीये, पण थोड्या वेळाने घेईन एखाद दुसरा पेग. एखाद दुसरा पेग मध्ये होतं तुझं. इथे येऊन आता ही नाटकं करायची काहीच गरज नाही. नाही पृथ्वी, आपलं ठरलं होतं की नाही? चव्हाण सर तुम्ही मला सांगा, तुम्ही सगळे कॉर्पोरेट वाले इतकं
इतकं मरमर काम करता हो ना. कधीतरी पार्टी असते त्यात प्यायलं तर काय प्रॉब्लेम आहे? हा पीत नाही. तीन ना रसिका म्हणजे एखाद नाही हे चुकीचं आहे. तू हो म्हणाला होतास मग आत्ता का नाही म्हणतोस प्यायला? अगं एखाद कमॉन नाही. हे बघ सगळेजण ड्रिंक्स करतात, सगळे मज्जा करतात आणि तू म्हणतोस की तुला प्यायचं नाहीये. अगं हो मी पित नाही तुला प्यावं लागेल. अगं पण वाटल्यास जास्त झाली तर मी ड्राईव्ह करेन पण तू एन्जॉय केलं पाहिजेस. वहिनी बघा ना भाऊजी आता उगाच नाही 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 म्हणायचं. मी घरी समजावून आणलं होतं की तुला मजा केली पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे की नाही. इतकी मरमर करताय. पृथ्वी तुझा पेक मी बनवणार. वहिनी हो भाऊजी. म्हणजे किती पाणी किती सोडा टाकला की याला किक लागते ना ते मला चांगलं माहितीये. त्यामुळे बऱ्याचदा ह्याचा पेक मीच बनवते. वहिनी एक्सक्यूज मी बनवू प्लीज काय काय आहे? सर काय झालं अभ्या सर काय झालं अरे कहाँ से आते हैं ये लोग? कौन है ये लोग? सर असं काय करताय सर? मी ओळख करून दिली ना माझी बायको रसिका. कुठल्या लॉटरीत लागली? जी तुला घेतलीच नाही. सर ऍक्च्युली खरं सांगू का ती ना अशीच आहे हो. फार मनमोकळी आहे, इतकी फॉरवर्ड विचारांची आहे ना सर. प्रत्येक वेळी असं करत असते. मला पेक बनवून काय देईल, मला चखनाच काय बनवून देईल. आय टेल यू सर. एनिवे सर बाकी काय म्हणता सर, तुमचं कसं सुरू आहे? माझं चांगलं चाललंय. पण ती तुला पेक भरून देते? हा सर ते कॉमन आहे. पेक काय सर, कधी कधी तर बाजारात जाते आणि घरी येत असताना विचारते भाजी घेतलीये ब्रँड कुठला घेऊ. काय कराल काय कराल? अबे कितलं डेंजर आहे बे हे. पण दारू पिऊ देते म्हणजे काय विषय आहे का? मग त्या बायकोने तर आत्ताच झापलं तुले. नको नाही सर तुमच्या बायकोने झापलं तुम्हाला सर? नाही ते सर बायकोने झापलं? सहज म्हणून ती नाही. झापतेच मला. नाही सर. पृथ्वी Yeah. युअर पेग. थँक्यू डार्लिंग. येस. आणि तुम्हाला काही हवंय का तुमचा पेक बनवायचा? नाही आहे आहे. ग्रेट. ऐक ना पृथ्वी तुला जर स्मोक करायचा असेल तर तुझा बॉक्स माझ्या पर्स मध्येच आहे. मला सांग. आणलंयस तू? ऑफकोर्स. काय झालं सर? बाय द वे इथे स्मोकिंग झोन कुठे आहे? तुम्हाला पाहिजे? नाही मी नाही. याचं कसं आहे ना तलफ लागली ना की ह्याला कंट्रोल होत नाही. सो नॉर्मली मी त्याचा बॉक्स माझ्या पर्स मध्येच ठेवते आणि स्मोकिंग झोन पण बघून ठेवते. कसं आहे ना नवऱ्याला कधी कुठली तलफ लागते बायकोला माहित असायला हवं नाही का चव्हाण सर? मी आरामात अभ्या आरामात. हेम्या अभ्या आरामात बस तू पहिले. हेम्या अरे हे काय प्रकरण आहे रे? हे तुनं स्वतःच्या पाठ्यपुस्तकातून गाळलेलं प्रकरण आहे. फोन वाचतोय तुया. पश्चाताप झालाय रे मला. पश्चाताप झालाय. काय करू माझ्या आयुष्यात? परत तिचा फोन. उचल. हॅलो काय हॅलो निघालात का? अगं नाही आता चप्पलच घालतोय. 10:30 झालेत. हो 11:30च्या आत घरी नाही आलात तर परवाच नवीन चप्पल आणली आहे लक्षात ठेवा. काय आई माझी चप्पलीने घरी गेल्यावर ओवाळणी आहे. तू घे. माझं आयुष्य बिल. यार गाइस लेट्स डान्स यार. कम ऑन लेट्स डान्स. कम ऑन लेट्स डान्स. या कम ऑन पृथ्वी लेट्स डान्स. कम ऑन डान्स विथ अस. अरे नो या कम ऑन. नो प्लीज सर. कम ऑन यार पृथ्वी. नाही. मुली इन्सिस्ट करतात तुला नाही अरे नाही. अगं नाही. सॉरी नो प्रॉब्लेम. नाही तुला नाचलं पाहिजे पृथ्वी. तू मेहनत करतोस. यू डिझर्व इट. मज्जा केली पाहिजे. एन्जॉय कर. जा नाच. चव्हाण तुम्ही नाही नाचणार? हो नाचणार ना. कम ऑन सर. मी व्हिडिओ काढतेय. नको व्हिडिओ सर नाही नको ते व्हिडिओ व्हायरल होतो मग बायको बघून चेचते. ओके गाइस अरे हेम्या ती त्या प्रिया बरोबर नाचायला सांगते रे. अरे मी जर प्रिया बरोबर नाचलो असतो तर माझ्या बायकोने माझी धिंड काढली असती रे. धिंड काढली असते म्हणजे इकडे बस. अबे तूनच तुझ्या पायावर दगड मारून घेतलाय. या बाईशी लग्न करताना तर आज तू उलटी होईपर्यंत दारू पिऊ शकला असता. हो रे. तसा डान्स करू शकला असता. तुला बिना खरंच यार माती खायची काय उसाली. नको ना जखमेवर मीठ चोळू. मग वाव सुपर
थँक्यू प्रिया काय कमाल असतेस यार यू आर लुकिंग व्हेरी गॉर्जियस अँड हॉट. थँक्यू. ए रसिका, हा माझा पेक नाहीये. हा पेक कुठे माझा रसिका? पेक कुठे म्हणजे? अरे मी तुला तू दिला. मला म्हणाली तिथं डान्सला जा, पेक सांभाळता येत नाही तुला. आय एम सो मी सॉरी. येईपर्यंत परत पेक भरता येत नाहीये. आय एम सो सॉरी. मला खरंच माझं युजलेस जा आण. माझं लक्ष नव्हतं. अरे मी सॉरी नाही जा आण, मला नको सांगू आता. अरे पण जा आण, बोलू नकोस पुढे. सॉरी मी आणते बनवते. तू चिडचिड करू नको. एक मिनिट एकच मिनिट मी आण लवकर. पृथ्वीक सर बोला. अरे तुझी बायको तुला चळा चळा कापते रे. सर तसं ठेवलंय मी तिला मुठीत सर. सर आय एम रिअली सॉरी, पण एक लहान तोंडी मोठा घास घेऊ का सर? संसारात ना सर नवऱ्याने वाघ असलं पाहिजे सर. वाघ. करेक्ट सांगतोस. हो सर. वाघ वाघ. मांजर नाही व्हायचं सर. मांजर पहिल्या दिवशी मारतात बायका. वाघ. तुम्ही कोण आहात सर? मी वाघ. वाघ. गंमत माहितीये का? मला ही सगळी शिकवण तिनेच दिलेली आहे. थँक्यू. बाय द वे सर, तुमच्या घरी काय सीन आहे? माझ्या घरी? हा सर. माझ्या घरी तर संतवाणी चालू असते. जणू भावार्थ दीपिकाच. मी घरी गेलो की संता कुकडी. फोन आला. बायकोचा फोन सर. ऐकायची संत कुकडी? हो. हॅलो. हॅलो काय हॅलो? किती पाय आहेत तुम्हाला? अजून चप्पलच घालताय? अगं नाही ग, माझं ऐकून घे. सर चप्पल. वाघ. वाघ. रोर. ओरडा दम द्या सर, दम द्या. ये चढवला. जास्त चरबी आली लय प्यायला तुम्ही. अगं नाही आवाज. खरी या तुम्हाला दाखवते. आवाज नाही चढवला. अगं या गोंधळामुळे तुला माझा आवाज लाऊड वाटला असावा. नाही आवाज नाही चढवला. आता दात काढून घ्या तुम्ही. घरी आल्यावर दातावर वरवंटाच फिरवते तुमच्या. या काय घरी गेल्यावर माझ्या दातांची खीर आहे. सर हे खूप वाईट आहे सर. दिस इज सो सॅड. सर काय चाललंय? काय सांगू तुला पृथ्वीक. अरे हाल आहेत रे माझे, हाल आहेत. अरे इतर पुरुष घरातनं बाहेर पडतात तेव्हा बायका ते सुखरूप कधी परत येतील याची वाट बघतात. पण मी जेव्हा घरी जातो तेव्हा मी सुखरूप कसा घराबाहेर पडेन याची वाट बघत असतो. फील सॅड फॉर यू सर. व्हेरी सॅड यार, व्हेरी सॅड. माय गॉड पृथ्वीक. काय झालं रसिका? पृथ्वीक आता घरी जायला आपल्याला लेट होईल. आई चिडचिड करतील यार. ऐक ना तू आज एखाद्या मित्राकडे थांबतोस का? सुमन. काय करताय सर? एक मिनिट. माझं आधीचं नाव तुम्हाला कसं माहित? कारण मी आधीचाच आहे. आठवलं तुला? मी तुला लग्नासाठी बघायला आलो होतो. तुझा होकार होता मला, पण मी तुला बावळट मेंगळट शेमळट समजलो आणि नकार दिला. मला माफ कर सुमन, मला माफ कर. सर ऐका सर, ही दुसऱ्यांची पार्टी आहे आणि बायको सुद्धा दुसऱ्याची आहे सर. प्लीज. आय एम एक्स्ट्रीम. नाऊ आय एम कंट्रोलिंग. आता मी जातो. हा सर. माझा खंड्या बैल माझी वाट बघतोय. शिंग रोखून उभा असेल तो. मी जातो. माझं आयुष्य उधळायला चाललो मी. चाललो नाही. रोज ऑफिस मध्ये हा माझा बॉस मला टोचत असतो ग. काय प्लॅन केलास यार रसिका? काय प्लॅन केलास यार? आता बघतो ना कसा टोचेल मला. तुझ्या ऑफिसच्या ग्रुप फोटो मध्ये या चव्हाणला बघितलं ना, तेव्हाच ठरवलं होतं याला एक दिवस मी धडा शिकवणार. मला तोंडावर मेंगळट शेमळट म्हणून नकार दिला होता या माणसाने. ऍक्च्युली म्हणूनच तुला मी इथे पार्टीला यायला परमिशन दिली आणि मी सुद्धा तुझ्यासोबत आले. पण खूप मजा आली यार. खूप मजा आली मला. आता जेव्हा जेव्हा तू तुला बघेल ना तेव्हा त्याला खूप पश्चाताप होणार आहे. ऑफकोर्स होणार आहे. येस. ऑन दिस हॅपी नोट मी एक पेक पिऊन आलो. एक्सक्यूज मी. नाटक होतं ते संपलंय. लाड संपले तुझे. आता घरी चालायचं गपचूप. चल.
एक मिनिट माझी पर्स राहिली. एक सिगरेटचा झुरका मारू का मी पटकन? नाही तू सिगरेटचा झुरका मार, धूर मी काढते. चल चल. माझ्या बायकोच्या शब्द बायकांना आवडता लोक. हॅलो हॅलो, हा सॉरी. तू भांडे काढून ठेव ना, मी घासतो आल्यावर. हा सर रसिक प्रसाद दा. पृथ्वी रसिका अफलातून मजा आली, खूप मजा आली. हे मी मस्त मस्त. अभ्या फॅन्टॅस्टिक ऍक्टर आहेस तू यार, फॅन्टॅस्टिक. थँक्यू. खरं तर तुझ्या वाट्याला निम्मा वेळ फक्त वहिनी एवढंच होतं, पण तरी असं वाटत होतं की तू किती बोलतोयस. ही तुझी ताकद आहे अभ्या. फॅन्टॅस्टिक अभ्या, फार मजा आली, फार मजा आली. सुपर. सई, मला ह्याची सिरीज व्हावीशी वाटते. आणि अभिजित दादा, भन्नाट परफॉर्मन्स होता तुझा. तुझ्यावरून डोळे हटत नव्हते आमचे आणि कडक परफॉर्म केलंस. मजा आली, मस्त. थँक्यू.